हाय हॅलो नमस्ते. कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी कोबी घेतलेला, अर्धा कोबी घेतला होता आणि तो छान असा पातळ चिरून घेतलेला आहे. पाहू शकता ह्या कोबीपासून एवढी छान मी टिफिनसाठी तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे. तर हा कोबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे लागणारं साहित्य बघा, मुगाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही चण्याची डाळ पण टाकू शकता. एक 5 मिनिटं ही मुगाची डाळ आपल्याला फक्त भिजवून घ्यायची पाण्यामध्ये. आता हे साईडला ठेवते मी आणि जे लागणारं साहित्य कोबीला काय काय लागते ते पाहू शकता. इथे मीडियम साईजचा एक टमाटा घेतलेला आहे मी. 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मिरच्यांची आपल्याला देठ काढून घ्यायच्या सर्व. त्याचबरोबर लसूण घेतला आहे थोडा मी. मैत्रिणींनो अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि छोटासा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. त्यानंतर इथे कोथिंबीर पण घेतली बघा. कोथिंबीर स्वच्छ मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची अशा पद्धतीने. तर छान अशी कोथिंबीर आपली बारीक चिरून झालेली आहे, पाहू शकता. त्याचबरोबर आपल्याला इथे टमाटा पण बारीक चिरून घ्यायचा आहे. ह्या आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात बघा टमाट्यातल्या सर्व. पाहू शकता टमाटा पण मी बारीक चिरून घेतलेला आहे. हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहे. त्याचबरोबर लसूण बारीक चिरून घेतलेले आहे. तर आता गॅस का वळूया. इथे गॅस पेटून घेते आणि गॅसवर मी कढई ठेवून घेते. आता मैत्रिणींनो खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होणारी आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा. तेल टाकून घ्यायचे. आता एक पळी तेल टाकून घेते मी. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे अर्धा चमचा. जिरं पण छान फुलल्याच्या नंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचे बघा. लसूण छान परतलं की त्यानंतर आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायच्यात हिरव्या आणि तेलावर चांगल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण परतून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. कोथिंबीर टाकून घेतली बघा मी आता तेलावर. त्यानंतर टमाटा टाकून घ्यायचे आपल्याला. टमाटा पण तेलावर चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईस्तोवर. मैत्रिणींनो कोबीच्या भाजीमध्ये बटाटा पण टाकतात पातळ चिरून, पण मी इथे बटाटा नाही टाकणार. हळद टाकून घ्यायची बघा आता 1 चमचा. हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची. त्यानंतर इथे मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली बघा 2 ते 3 पाण्याने. ती आपल्यावर तेलावर टाकून घ्यायची आणि चांगली परतून घ्यायची 1 मिनिट. मुगाची डाळ कसं शिजायला टाइम लागत नाही मैत्रिणींनो, लवकर शिजल्या जाते. थोडीशी आपण तेलावर चांगली परतून घेऊया 1 मिनिट. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. पाहू शकता 1 मिनिट चांगली मी मुगाची डाळ तेलावर चांगली परतून घेतली बघा. त्यानंतर आपल्याला इथे कोबी टाकून घ्यायचं आहे लगेच. आता कोबी स्वच्छ मी धुवून घेतलेला, पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. सर्व कोबी आपण ह्याच्यात टाकून देऊया आणि कोबी चांगला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एवढी मस्त होती ना ही भाजी कोबीची मैत्रिणींनो, तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे टिफिनसाठी. आता मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार.
मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी वर खाली करून घ्यायची आपल्याला. ही भाजी कोबीची कशी चण्याची डाळ टाकून पण छान होती मैत्रिणींनो. आता 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं, 1 ते 2 मिनटं. 2 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी वर खाली छान करून घ्यायची. पाण्याचा वापर जरा पण करायचा नाही. मीडियम गॅसवर झाकण ठेवूनच वाफेवर आपल्याला ही भाजी होऊन द्यायची. वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि परत झाकण ठेवून 1-2 मिनटं परत आपल्याला वाफ काढून घ्यायची चांगली. ते झाकण खोलून आपण पाहूया, भाजी चेक करायची. आता परत चांगली वर खाली करून घेऊया. तर मस्त ही कोबीची भाजी बघा मैत्रिणींनो झालेली आपली. तुम्हाला ही कोबीची भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा मैत्रिणींनो. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी डब्यासाठी करून पहा. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.